अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे. बाळा, तुझ्या जीवनाचे पान बदलण्यासाठी मी आलो आहे. तू खात्री ठेव, कारण ते सर्व काही चमत्कार पाहून तू आश्चर्याने भरून उठशील आणि आनंदी होशील. इतका आनंद तुझ्या वाट्याला देण्यात येणार आहे. या संदेशाच्या शेवटपर्यंत तुझे सर्व काही प्रश्न संपलेले असतील, तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार कर. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर स्वामी कृपा निरंतर तुमच्यावर राहील. स्वामींच्या आशीर्वादात राहा, स्वामींच्या नामात राहा. देव म्हणतो, माझ्या बाळा, मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल. देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहे आणि तुला एका अशा जागी नेऊन ठेवणार आहे जिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस. मला माहीत आहे की तू वाईट दिवस पाहिले आहेत, पण तो काळ संपला आहे. तुझे नशीब चमकणार आहे. बाळा, तुझ्या बंद नशिबाचे द्वार आता मी उघडण्यासाठी आलो आहे. बाळा, विश्वास ठेव, कठीण काळ संपला आहे. पण हे लक्षात ठेव की तुझ्या इच्छा कितीही कठीण असल्या तरी ते माझ्यासाठी अशक्य नाही. चमत्कार घडणार आहे. कुठल्याही क्षणी चमत्कार घडू शकतो. तुमची वेळ कधीही बदलू शकते. अरे, हार मानू नकोस, मी तुझ्या सोबत आहे नेहमीच. आणि तू जेव्हा इच्छा मागतोस तेव्हा शांत राहा. कल्याणकारी आशीर्वाद येतील आणि तुझी इच्छा क्षणात देखील पूर्ण होईल. तुम्हाला असे वाटते की मी दुःखाने भरलो आहे, मला काळजी आहे, पण देव माझे संरक्षण करत नाही, माझ्याकडे पाहत नाही आणि माझी काळजी घेत नाही. पण तुझ्या मनातले हे विचार नकारात्मक ऊर्जेने निर्माण केले आहे, तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा सोडून दे. बाळा, मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देत आहे. तू कधीही एकटा नाहीस. नाही, तू कधी एकटा होतास. माझ्या बाळा, माझे तुझ्यावर सर्वत्र लक्ष आहे. तू केलेले कर्म कधीही वाया जाणार नाही. तुमचे प्रेम जीवन अधिक आनंदाने भरणार आहे. तुमची काळजी दूर होणार आहे. तुम्ही कधी दुसऱ्यासमोर हात पसरू नये अशी मी तुम्हाला आज्ञा करतो, कारण तुम्ही आता इतके प्राप्त करणार आहात की तुम्हीच कुणाला तरी मदत करणार आहात. इतके बलवान, इतके सक्षम मी तुम्हाला बनवू इच्छितो. कधीही कुणासमोर स्वतःच्या दुःखाचे रडगाणे रडत बसणाऱ्या व्यक्तींजवळून सदैव लोक दूर राहू इच्छितात, कारण कुणालाही दुखणे रडलेले आणि काही सांगितलेले आवडत नाही. कधी कधी स्वतःची काळजी करा आणि स्वतःसाठी वेळ द्या, कारण ती आवश्यक आहे. दुसऱ्यावर जळणे आणि दुसऱ्यावर ईर्ष्या करणे जे लोक करतात ते खूप स्वतःच्या आयुष्यात पस्तावा करतात, कारण ते फक्त इतरांचं काय कमावलेलं आहे त्याकडेच लक्ष देण्यात वेळ गमावतात. पण जे काही लोक आपल्या परिस्थितीला बदलण्यासाठी प्रयत्नरत असतात आणि प्रयत्न करत राहतात, कोणी त्यांचे हसू करो किंवा त्यांची निंदा करो, त्यांना फरक पडत नाही, पण ते पुढे पावले उचलत राहतात. त्यांचाच विजय होतो. तेच आपल्या जीवनात पुढे जाताना पाहता. तुम्हीही अशा काही लोकांना पाहिले आहे का? जर पाहिले असेल तर होय म्हणा, कारण प्रत्येकाच्या प्रगतीची वाट वेगवेगळी असू शकते. जर तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर, देवांच्या चमत्कारावर, अद्भुत शक्तीवर आहे आणि तुम्ही काही अनुभव घेतले आहेत, तुमच्या काही इच्छा देवांनी पूर्ण केल्या आहेत, हे लक्षात घ्या की देव तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुम्हाला जगवण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो. तर मग या आयुष्यात सोने करण्यासाठी तुम्ही आला आहात. देवाकडे प्रार्थना करा आणि प्रार्थना पूर्ण होण्याची विनंती करा. प्रार्थना स्वीकार होईल, आशीर्वाद येतील. लवकरच तुमचे जीवन आणि तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरल्या जाईल. जो आनंद तुम्ही देवाकडून प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही मिळेल आणि ते तुम्ही स्वीकार कराल, यावर विश्वास ठेवा. वेळ जात नाही, कारण कधीकधी तुम्ही ते कर्म करत नाही. वेळेला दोष देऊ नका, देवाला दोष देऊ नका. देवाने तुम्हाला ते सर्व काही अर्पण केले आहे, पण तुम्ही ते जाणत नाही. तुमच्याजवळ ते नाती आहेत, तुम्ही त्यांना जपणे सुरू ठेवा. तुम्हाला ते प्रेम दिले आहे, त्याला फुलवणे सुरू ठेवा.
देव जे तुम्हाला देत आहेत ते स्वीकार करणे सुरू करा. मग तुम्हाला कधीही रडण्याची आवश्यकता पडणार नाही. देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. कधी कधी तुम्हाला अडचणी वाटत असतील तर देवाजवळ मनोभावे प्रार्थना करा, कारण देव तुम्हाला त्यातून सोडवतील. देव म्हणतात, माझ्या बाळा, मी तुला हे अद्भुत जीवन दुःखी रडत बसण्यासाठी नाही तर आनंदाने खुशीने राहण्यासाठी दिले आहे. जर तू रडत बसलास तर वेळ जाईल, तर माझ्या आशीर्वादाने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न कर. मी तुझे जीवन बदलू इच्छितो. ते कर्म कर जे आध्यात्मिक दिशेने जातील, कारण माझे नामस्मरण हे अध्यात्मात पुढे जाण्याचा एक मार्ग आहे. जर तू या मार्गाचा अवलंब केलास तर तुला दुःखाचा सामना करावा लागणार नाही. मी तुझी काळजी घेईन. बाळा, तुझे शत्रू डोके वर काढत आहेत, त्यांना थांबवण्यासाठी मीच तुला मदत करणार आहे. ती मदत जर तुला स्वीकार करायची आहे तर आत्ताच होय म्हण, कारण माझ्या मदतीची आवश्यकता तुला सर्वाधिक आहे. बाळा, उगाच चिंता करत रडत बसू नकोस. तुझ्या संरक्षणासाठी तुझा देव तत्पर आहे. तुझे संरक्षण होणार आहे. नेहमी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासोबत मी तुझा देव असतो. तुझे संरक्षण करतो. तुझ्या कुटुंबासाठी मी सदैव इथे उपस्थित आहे. तू जर आज प्रार्थना केली तर ती मी स्वीकार करेल, पण तू प्रार्थना मनोभावे एकांतात केली पाहिजेस. बाळा, कोण तुझं काहीही बिघडवू शकत नाही, कारण तुझा देव निरंतर तुझ्यासोबत आहे. काही गोष्टी घडतील ज्या तुम्हाला अनपेक्षित वाटू शकतात, पण नैराश्यातून बाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही बलवान व्हा, धीर ठेवा आणि एकाकीपणाने पुढे जा. धाडसी बना, कारण मी तुम्हाला थकू देणार नाही. मी तुम्हाला त्या वेदनेतून बाहेर काढेल आणि माझा हात मी तुम्हाला देतो आणि तो धरून तुम्ही त्या वेदनेतून बाहेर याल. तुम्ही ज्या क्षणाला त्या वेदनेतून बाहेर पडाल तेव्हा तुमच्यासाठी एक नवीन आनंद ठेवलेला असेल. जो तुम्ही स्वीकार केला तर तुमची काळजी तुम्ही विसराल. तुम्ही एका नवीन हंगामात प्रवेश करण्यासाठी तयार आहात. त्या हंगामात प्रवेश केल्यावर तुम्हाला आनंदी आनंद मिळणार आहे. वेदनेच्या गावातून तुमची सुटका होणार आहे आणि तुमच्या काळजा दूर होणार आहेत. मला माहीत आहे की तुम्हाला काही पैसे कमी वाटत आहेत, तर त्यामुळे तुम्ही काळजीत आहात, पण मी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी नेतो जिथे तुमच्या सर्व काही कमतरता भरल्या जातील, ज्या आशीर्वादाने भरल्या जातील. जर तुम्ही माझा हात धरून त्या हंगामात प्रवेश मिळवू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की होय देवा, मी हंगामात त्या आनंदाच्या प्रवेश करू इच्छितो. तर मी तुला लगेचच तिथे नेईल. बाळा, जेव्हा तुम्ही नाराज असता, खूप काही नकारात्मकतेने भरले जाता, तेव्हा मी संदेश तुमच्यापर्यंत पाठवतो. तुमची उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी माझा देव महान लिहायला विसरू नका. तुमची काळजी संपवण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करतो. तुमचे रूप, तुमचे सर्व काही हास्य मी तुम्हाला परत देतो. तुम्ही ज्या गोष्टींसाठी तरसला आहात ते सर्व काही मिळणार. मग त्यात तुमचे कार्य असो की तुम्हाला आवडणारे एखादे नाते असो. नात्यातील गोडवा, आनंद, प्रेम, आपुलकीची भावना तुम्हाला देतो आणि तुम्ही अधिक आनंदाने परिपूर्ण होता. बाळा, मी तुझी काळजी घेत आहे. काळजी करू नकोस, कारण तुझा देव जिथे येतो तिथे तुमची काळजी संपते. बाळा, अनेक अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडतात ज्या तुम्हाला खूप काही आनंद देत नाहीत, पण ते एक जीवनचक्र आहे. ते प्रत्येकासोबत घडत जाते, पण त्याचा विचार करत तुम्ही जर तिथेच थांबला तर जीवन संपेल. पण जर तुम्ही पुढे पाऊल टाकून देवावर विश्वास ठेवून पुढे जायला तयार असाल तर प्रत्येक घटना तुमच्यासाठी घटना नाही तर आनंद बनेल. जर तुम्ही यासाठी तयार असाल तर होय म्हणून पुढे पाऊल टाका. बाळा, मी तुमचे संरक्षण करत आहे. कधी कधी काही गोष्टी नकारात्मक असतात, त्या तिथे सोडून द्या आणि सकारात्मक गोष्टी आपल्या जवळ ठेवा. जसे की माझे संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा ते मनी ध्यानी धरा, कारण ते तुमच्यासाठीच निर्माण केले आहे. जगात काय घडत आहे याकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा तुमच्या आयुष्यात काय घडत आहे जे नकारात्मक आहे ते काढून टाका, कारण तुमचे जीवन त्याने सफल होईल. इकडे तिकडे लक्ष दिल्याने तुमचे जीवन पुढे जाईल का याचा विचार करा. जर तुम्हाला चांगला व्यक्ती म्हणून पुढे यायचे आहे आणि पुढे तुम्हाला या समाजासाठीही कार्य करायचे आहे तर मग पहिले स्वतःपासून सुरुवात करा. आपल्या जीवनातील काही चुकीच्या सवयी बदला. खूप काही आराम करणे आणि खूप काही आळस करणे त्यागून द्या. बाळा, तुम्हाला माझे बोल कडू वाटत असतील, पण तेच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. बाळा, जो कोणी नुसता आराम करतो आणि फक्त अपेक्षा करतो की मी हे प्राप्त करावे ते प्राप्त करावे
असे कधीही करू नका, कारण स्वतः जो काही कर्म करतो तोच सर्व काही प्राप्त करतो. जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा रडत बसण्यास काही अर्थ उरणार नाही. तेव्हा वेळेवर जागृत करण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत संदेश पाठवत आहे की जागृत व्हा, कर्म करा आणि कर्म तीच करा जी तुम्हाला चांगल्या वळणावर नेणार आहेत, जी तुम्हाला फलित करणार आहेत. जर तुम्ही माझे संदेश ऐकत आहात तर तुम्ही जागरूक झाले आहे असे मानून मी हा संदेश तुमच्या सुपूर्द करतो आणि तुमची प्रार्थना स्वीकार करतो. तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तर तुमच्या जीवनात आता आनंद येणार आहे. तुम्ही बसल्या जागी नाही तर तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाऊन सर्व काही प्राप्त कराल. मला माहीत आहे काही गोष्टी कठीण असताना मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो. बाळा, ते तू स्वीकार करण्यास तयार असशील तर चमत्कार निरंतर तुझ्या दिशेने प्रवाहित होऊ लागतील. आजचा हा संदेश दैवी आशीर्वादाने भरलेला आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याचे घर मी सुखाने, आनंदाने आणि परिपूर्ण करेल. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.